तर मित्रांनो नमस्कार, आपण आले उसाटण्यामध्ये आणि आज आपल्या समोर बघू शकता राहुल पाटील आडवली कल्याण यांचा बाजी मैदानात आला आहे उसाटण्यामध्ये. बघूया किती कशा प्रकारे शर्यत होणार आहे आणि सर्वच बैल आपण बघणार आहे कोणती कोणती आलेत. पण आपल्याला प्रथमतः दिसला तो बाजी आणि बघू शकता ॲग्रेसिव्हपणा कंटिन्युअसली तो असंच कंटिन्युअसली ॲग्रेसिव्ह असतो आणि मजा येते त्याला बघायला. आणि हा आहे आपला किसना, राहुलबाईचा किसना. हा पण कंटिन्युअसली असतो आणि कंटिन्यू गुलालातच असतो हा. तर याचा पण चांगला परफॉर्मन्स आहे आपल्या बिंजोडला. बिंजोडला धावणारा चांगला बैल आहे राहुलबाईचा. तो तुर्भेकरांचा राजा ना. सोन्याच्या गळ्यात पण पाहिला ना. काय राहायचं कसं वादळ कुठला तुर्भेकरांचा वादळ ना. तुमचं कसं नाव? माझं नाव विकी विकास भोईर. हो. आणि आपला राजाचा कसा हे आहे आपला वादळचा शॉट आहे. आता बघू नावदेव बिंजोडला नाव देणार आहे का? हां. आणि किती वर्ष आले घेऊन आपल्या बैलाला? 4.5 वर्ष आले. 4.5. किती शर्यती झाल्या आतापर्यंत? आतापर्यंत सीझनमध्ये 15 शर्ती झाल्या, त्यातनं 2 गेल्या का? तर बघू शकता वादळ पण आहे. सोन्याच्या गळ्यात पण पाहिला ना आपला 50-50 सोबत. फेऱ्यासाठी केला होता का? हां, फेरा टाकला होता सोन्यामध्ये. बरोबर. तेव्हा पण आपण बघितलं होतं स्पीड भरपूर आहे बैलाला आणि नक्कीच आज पण गुलालात राहील अशा आपण शुभेच्छा देऊया यांना. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद. घोडवलीची टिटवी. आपण समोर बघू शकतो टिटवी चालली आहे. तो वाईट खानावचा चंद्र्या. हो, भालचा बादल ना. हां, भालचा. आणि तो चंद्र्या खानावचा चंद्र्या आणि भालचा बादल. किती झाले शर्ती बाबा? आज पहिल्यांदाच गाडी पळवतोय. माग 30 शेलूच्या मैदानाला गाडी नेलेली. हां. गाडी जमलेली, पण त्या मैदानाला जास्त गर्दी असल्यामुळे तेव्हा ती गाडी काय कारणास्तव कॅन्सल झाली. आज 1 महिन्यानंतर परत पैरा जुळलेला आहे. बघू आज गाडी कशी पळते. हो नक्की दादा. दोन्ही बैल तर चांगली पळते. तो बघू शकता आज 2 बैलं आपली आहेत आणि दोन्ही पळणार आहेत. बघू कशी शर्यत होणार आहे नंतर. तो वाजा इथला हरण्यासुद्धा आला आहे आज उसाटण्यामध्ये. सगळी मित्रमंडळीसुद्धा सोबत आहेत सर्व. नक्कीच आज चांगली शर्यत होईल याची. हरण्या 3040. कोणता गाव? कोणता गाव बोला? ठाकूरवाडा सरजा येणार आहे. तर ओव्याचा बावऱ्या सुद्धा आहे आज उसटण्या मैदानामध्ये. घाटावरती अनेक फायनली गेलेत आपल्या बैलांनी आणि मुंबईमध्ये सुद्धा आता बिंजोडला नाव करण्यासाठी मुंबईमध्ये सुद्धा आला आहे. बघूया कशा पद्धतीने शर्यती होणार आहेत. मागच्या वेळीसुद्धा आला होता 31 तारखेला आणि आतासुद्धा आपण बघतो आहे की ॲग्रेसिव्हपणा तोच आहे. आणि ते सातपेऱ्याचं मैदान किंवा घाटावरचं जे नामांकित मैदान होतात त्याच्यामध्ये सुद्धा मॅगी 100% नाव करतो. मॅगी वजीरची जोडी आहे ती 100% फायनलमध्ये असते आणि चांगले चांगले किताब त्यांनी आपल्या नावं केलेले आहेत. त्याबद्दल मॅगीसुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद की एवढं त्यांनी लोकांना एंटरटेन केलं. आता बघू दुसरा बैल कोणता आहे. मित्रांनो बघू शकता समोर वडीरतर मात्रे सागाव यांचा मॅगीसुद्धा आला आहे आज उसाटण्यामध्ये. मित्रांनो हा बैल आपल्या घाटावरून आला आहे
आणि बघू शकता हाईट वगैरे चांगलीच आहे, मजबूत आहे हाईट वगैरे. आणि आता पुसेगावच्या मैदानाला गटपास केलेली जोडी आहे ही मन्याबाई आणि तिकडे आहे रायफल. इकडे रायफल आहे आणि इकडे मन्याबाई. तर अशा पद्धतीची जोडी आहे आणि यांचीसुद्धा मुलाखत आपण केलेली आहे, आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल, तर नक्कीच चेक करा चॅनल आपला. आणि ह्यांनी पुसेगावला गटपास केला होता, अशी जोडी आपल्याकडे आली आहे ओसाडण्याला. तर आपण नक्कीच चेक करू की कोणती जोडी होती आणि कशा पद्धतीचे व्हिडिओ त्याची आपल्या चॅनलवाले ते बघा तुम्ही नक्की. तर मित्रांनो समोर बघतो आपण गुड्डीरत्न माते सागाव यांचा वजीर, ज्यांनी चांगल्या बिंजोच्या मोठ्या शर्यती केल्या आणि घाटावरतीसुद्धा चांगल्या पद्धतीनं नाव केलं. असा वजीरसुद्धा आपल्यासमोर बघायला भेटतो. आणि नक्कीच वजीरनंसुद्धा चांगली शर्यत केलेलीच आहे मॅगीसोबत. आणि मॅगी आणि वजीर हे राम लक्ष्मणाची जोडी आहे आणि चांगल्या पद्धतीने पळतातसुद्धा. तर मागच्या वेळीसुद्धा आपण मॅगीची मुलाखत केली होती आणि हा वजीर आहे. तर नक्कीच तुम्ही आनंद घ्या वजीरचा. तिकडे मॅगी बांधला आहे त्या साईडला, आपण मॅगीला पण बघू. तर आपण समोर बघतोय मानकुली बदलापूरचा. नाव कसं हां शिवा ना, काय मालकाचं नाव कसं? श्रवण अंकुश गडगे मानकुली. ओके, बघू शकता शिवासुद्धा आला आहे 9494. ॲग्रेसिव्ह बैल आहे एकदम आणि नक्कीच आपल्याला बघायला भेटेल याची पण शर्यत. आपण बघूया कशा पद्धतीने शर्यत होणार आहे याची पण. चांगला चौक आहे आणि चांगला मोठा बैल आहे आपल्याकडे, बघू शकता मस्त बैल वाटतं एकदम. बाबासुद्धा आहेत थांबले त्याच्या गाडीमध्ये. थोड्या वेळानंतर आपण बघू आणि चेक करू कशा पद्धतीची शर्यत होईल त्याची ती. तर मित्रांनो समोर बघतोय आपण वरदान आहे, महाराष्ट्र मुंबई केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी वरदान हे आपल्यासोबत आहे. आणि उसटण्यामध्ये आलं आहे तो, ते छान असे शरीरयष्टी पण आहे त्याची, बघू शकता तुम्ही. आणि मुंबई केसरी मैदानाला मी सुद्धा होतो, तर तेव्हा आम्ही नक्कीच त्याचा पळ बघितला होता. 1 नंबर पळ झालेला वरदानचा आणि सगळ्यांनी खूप जल्लोष केला होता त्यावेळेला. आणि 50-50 ब्रँड त्याच्या अंगावरती आहे, त्यामुळे त्याला कशाची कमी वाटत नाही, पूर्ण बैल वाटतं आता. त्यामुळे नक्कीच मित्रांनो या मोमेंटचा आनंद घ्या. दादा आज कसं आहे सुंदरचं नियोजन? कोण आपलं सुंदरचं सुंदरच्या मालकाचं नाव सांग. अनिल शेठ भाग्यवंत आंबे. आंबे गाव गाव कोणता? आंबेगाव. आंबेगाव. तर मित्रांनो बघू शकता सुंदर हा पण मुंबई महाराष्ट्र केसरीला सुद्धा होता योगीसोबत. आणि छान असा स्ट्रक्चर बघू शकता बॉडीचा आणि दिसायला पण खूप सुंदर बैल आहे. नाव सुद्धा सुंदर आहे त्याचं. त्याने योगी सुद्धा आपल्या मैदानात आले 2-2 दादा आहेत आत्ता बांधतात योगीला. आणि बघूया शर्यत कशी होणार आहे, कशा पद्धतीने शर्यत होणार आहे आजची बघू आपण. गरुडा बैल सुद्धा आपल्यासमोर, मुंबई महाराष्ट्र केसरीचा 2य क्रमांकाचा मानकरी गरुडा. मित्रांनो आपण 2 बैलजोड आहे आपल्या समोर बघू शकतो. मल्हार आणि सोन्या 2 बैल आहेत आपल्यासमोर, मालक सुद्धा आहेत त्यांचे. मित्रांनो समोर बघू शकता आपल्याकडे अजून एक बैलजोड आहे. मित्रांनो आपण समोर बघू शकतो पक्ष्या आणि टिटवी आहे आपल्यासोबत. आहे पक्ष्या टिटवी.
तर तेव्हा बैल बघू शकता ॲग्रेसिव्ह आहे एकदम आणि ॲग्रेशन त्याच्या कायम असतं त्याच्याकडे.